ವಿಮಾನ ದುರಂತ ಆದಂತಹ ಸ್ಥಳದಿಂದ ನಾನಿರುವಂತಹ ಜಾಗ ಕೇವಲ ಕೂಗಳತೆಯ ದೂರದಲ್ಲಿರುವಂತಹದ್ದು ನೋಡಬಹುದು. ಅದೇ ಒಂದು ಹಾಸ್ಟೆಲ್ನ ಕಟ್ಟಡದ ಮೇಲೆ ವಿಮಾನ ಪತನ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು. ನಾನಿರುವಂತಹ ನಿಂತಿರುವಂತಹ ಜಾಗ ಇದು ಹೌಸಿಂಗ್ ಬೋರ್ಡ್. ಇಲ್ಲಿ 1,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ವಾಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಿಮಾನ ಪತನ ಆದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರು ಬಹಳಷ್ಟು ಆತಂಕಗೊಂಡಿದ್ರು. ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರು ಕೂಡ ಹೋಗಿ ತಕ್ಷಣವೇ ಹಾಸ್ಟೆಲ್ಗೆ ನುಗ್ಗಿ ಅಲ್ಲಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. ಮತ್ತೆ ಈ ಹೌಸಿಂಗ್ ಬೋರ್ಡ್ ನಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಇದ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು, ಆ ಸಿಚುವೇಶನ್ ಹೇಗಿತ್ತು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೇಳೋಣ. उस टाइम क्या हुआ था, क्या सिचुएशन क्या था? उस टाइम मैं छत पे कपड़े लेने आई थी। आप छत में थे? हाँ, मैं छत पे थी। तभी सामने देखा विमान आ रहा है। मैंने सोचा इतना पास, इतना नजदीक में क्यों आ रहा है। देखते देखते में सेकंड बार भी नहीं हुआ, ज्यादा टाइम भी नहीं लगा और आ गया। और इतनी हवा तेज थी तो मेरे को फेंक दिया हवा से, और मैं उधर हवा से टकरा के मैं उधर गिर गई। और बाद में तुरंत ब्लास्ट हुआ। थोड़ी देर के लिए तो मैं उधर के उधर पड़ी रही, और मेरी बच्चियां दोनों नीचे अकेली थी, तो मैं खड़ी हुई इधर और मैं नीचे गई। कितना लोग थे ऊपर छत में? मैं अकेली थी। आप देखा उधर पतन हुआ ना, वो देखा? हाँ, सब देखा, ब्लास्ट हुआ। उस सिचुएशन कैसा था उधर? उधर लोग भागा इधर रेस्क्यू करने के लिए कोई? नहीं, कुछ दिख नहीं रहा था, पूरा काला धुआं छा गया था। ब्लास्ट हुआ तुरंत ही। अच्छा, आप कहाँ थे? मैं तो पालनपुर से आई हूँ, बनासकांठा से। इसकी बहन हूँ छोटी, मिलने के लिए आए हैं। अच्छा, आप बताइए। हम तो नीचे ही थे। तो नीचे से वो रूम में बैठे थे ना, तो रूम से यूं निकला ना, तो हमको पता चल ही गया कि विमान यहाँ ही बिटकेगा। यहाँ से बहुत नजदीक से गया? नजदीक से गया, बहुत आवाज से। आप डेली देखते रहते हैं विमान थोड़ा ऊपर से चला जाता है? चर्चा है, पर वो आया ना विमान, वो बहुत नीचे थे सा, बहुत नजदीक था। आपको पता लगा गिरेगा, पक्का ही गिरेगा, हमको पता ही था। तो हम लड़के को बूम पारी कि चलो नीचे भाग चले तो अपना बचाव हो जाएगा। तो इतने में तो वहाँ भिटका गया, तो हम डर गए। तो सब लोग वाला नीचे चला गए। इसमें तो ब्लास्ट हो गया। आप कुछ बोल रहे थे? ज्यादा ऊंचाई पे भी नहीं, ये झाड़ देख रहे हैं कटा हुआ, बस इतनी ऊंचाई पे ही था। अच्छा, आप भी ये छत में खड़े थे, आपका सिर के ऊपर ही चला गया? हाँ, मेरे ऊपर से गुजरा है, मैं इधर ही खड़ी हूँ और इधर ही गुजरा है मेरे सामने से, और हवा के तेज से मेरे को फेंक भी दिया। वो विमान आता है ना, इनका हवा से ही सब ऐसा हो गया। आपको उस टाइम बहुत डर लगा। हम शरीर की काबू में नहीं रिया हूँ मेरा, तो डर गए सब हम, तो सब नीचे चले गए। कितना देर तक धुआं भाग गए थे। कितना देर तक जल रहा था वो बिल्डिंग तो पूरा दिन जला है बिल्डिंग। आपको एक तरफ शॉक हुआ उस टाइम, आप ऊपर थे, आपका सिर के ऊपर ही प्लेन गया, आपको एक बार शॉक हुआ? शक हुआ ऐसे नहीं, डरा आपने? सर कोई भान ज नहीं रही उन्हें, कुछ भी भान भी नहीं रहा था कि ऐसा हुआ। ಈ ಹೌಸಿಂಗ್ ಬೋರ್ಡ್ ನಲ್ಲಿ ವಾಸ ಇರತಕ್ಕಂತಹ ಮಹಿಳೆಯರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಮಹಿಳೆ ಏನಿದ್ರು ಇವರು ಬಟ್ಟೆಯನ್ನ ಒಣಗಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಬಟ್ಟೆಯನ್ನ ಒಣಗಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ 1:39 ಸಮಯ ಇವರು ಮೇಲೆ ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಮಾನ ತುಂಬಾ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಅವ್ರಿಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ಈ ವಿಮಾನ ಬಿದ್ದೇ ಬೀಳುತ್ತೆ ಅನ್ನುವಂತಹ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೂ ಭಯ ಆಗುತ್ತೆ. ಒಂದೇ ಸೆಕೆಂಡ್ ನಲ್ಲಿ ವಿಮಾನ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬಿದ್ದು ಬಿಡುತ್ತೆ. ಈ ಮಹಿಳೆ ಹೇಳ್ತಿದ್ರೆ, ನಾನು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದೆ, ಬಟ್ಟೆ ಒಣಗಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆ, ಬಟ್ಟೆ ಒಣಗಾಕಕ್ಕೆ ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತನ್ನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಫ್ಲೈಟ್ ಹೋಯ್ತು. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲೇ ಹತ್ರದಲ್ಲಿದೆ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ವಿಮಾನ ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 600-700 ಅಡಿಗಳಷ್ಟು ಮೇಲೆ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಹಾರ್ತವೆ. ಆದ್ರೆ ಇದು ಮಾತ್ರ ಕೇವಲ ನನ್ನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಹೋಯ್ತು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಮರ ಏನಿದೆ, ಈ ಮರವನ್ನ ಸವರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರುವಂತದ್ದು, ಆ ಮರವನ್ನ ಸವರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನೇರವಾಗಿ ಆ ಒಂದು ಹಾಸ್ಟೆಲ್ನ ಕಟ್ಟಡದ ಮೇಲೆ ವಿಮಾನ ಪತನ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರಿಗೂ ಕೂಡ ಭಯ ಇತ್ತು, ಮಹಿಳೆಯರಿಗೂ ಕೂಡ ಭಯ ಆಗಿದೆ. ಮನೆ ಒಳಗಿದ್ದವರು ಕೂಡ ಹೆದರಿ ಓಡ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಏನಿದು ಈ ತರದೊಂದು ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆಯ್ತಲ್ಲ ಅನ್ನುವಂತಹ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಗಣೇಶ್ ಪ್ರಸಾದ್ ಜೊತೆ ಹರೀಶ್, TV9 ಅಹಮದಾಬಾದ್.